कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू माझं रक्त आहेस, आता तुझ्या हाताने मी या सगळ्यांच्या नरडीचा खोट घेणार। असेल ते तुझं रक्त, पण तिला लावलेली माया, तिच्यावर केलेले संस्कार नेत्राचे आहेत। आणि नेत्रा त्रिनयना देवी आईची मुलगी आहे, त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी रीमाची ओढ राक्षसांकडे नाही, देवीकडेच असणार आहे। आम्हा राक्षसांना एकाच गोष्टीची ओढ असते, आणि ती म्हणजे दैवी शक्तींचा पराभव करणं। आता बघूया काय जिंकतंय, मातृत्व की राक्षसी रक्त। आत्ताच सांगतोय तुला, या सगळ्यात तू कधीच जिंकू शकणार नाहीस। यात जिंकणार ते फक्त नेत्राचं मातृत्व। चला त्या मातृत्व केवळ नेत्राच्या पोटी जन्म घेतला म्हणजे मातृत्व जिंकलं असं होत नाही। तिच्या धमन्यांमध्ये आमचं रक्त आहे, आमचा वंश आहे, ती या शतग्रीवचा। नेत्रा सुद्धा त्रिनयना देवी आईचा वंश आहे, हे विसरू नकोस। असेल ती त्रिनयनेच्या वंशातली, पण या शतग्रीव समोर नेत्रा कसपटा समान आहे। विरोचकाची हत्या केली तिने म्हणजे असं समजू नको की ती जिंकली। या शतग्रीवला ती मारू शकत नाही, हा शतग्रीव अमर आहे आणि अमरच राहणार। बघूया ना आता काय होतंय ते, कारण तू त्रिनयना देवी आईच्या मुलीला डिवचलंस, ती तुला अशी नाही सोडणार। तिने जसा त्या विरोचकाचा वध केला ना, तसाच तुझाही वध करेल शतग्रीवा। नेत्रा ती शक्तिहीन मुलगी, तिची काय स्तुती सांगतोस तू तुझे? हो असेल नेत्रा शक्ती, पण तिची देवी आईवरची श्रद्धा हीच तिची सगळ्यात मोठी शक्ती आहे। मी थोडा वेळ धरू का वागते? नेत्रा ऐक, मी काय सांगते ते। तिचा त्याग, तिची जिद्द, तिचे हत्यार आहेत। मला खात्री आहे, नेत्रा तुझा नक्की पराभव करेल, ती वध करणार तुझा। जरा थांब, वाट माझ्याकडे दे। ते थांबायला वेळ नाही, शतग्रीवच्या अंताचा मार्ग शोधायचा। नेत्रा त्रिनयना देवी आईची लेक आहे, कितीही मोठी संकट आली तरी ती डगमगत नाही। तिने जे ठरवलंय ते ती निर्धाराने पूर्ण करतेच। यात होणारा त्रास, वेदना सहन करण्याची असामान्य शक्ती आहे तिच्यात। म्हणूनच नेत्रा सामान्य नाही, असामान्य मुलगी। हत्या म्हणजे इथेच? जिथे सत्याचा आणि त्यागाचा संगम होतो तिथे विजय होतो, आणि जिथे अहंकार असतो तिथे पराभव होतो। हे असं दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळवणारे तुझ्यासारख्या असुराला काय करणार आहे? नेत्रा काय चीज आहे? काही करू शकत नाही तुझी नेत्रा, पुन्हा सांगतो, काहीही करू शकत नाही। माझ्या पराभवाचा मार्ग तिला सापडूच शकत नाही। ती काही करू शकते, तिच्यासाठी काहीही शक्य आहे। तू ओळखत नाहीस नेत्राला, तिच्यासाठी काहीच अशक्य नाही, कारण तिच्या पाठीशी खुद्द त्रिनयना देवी उभी आहे। नेत्र आवाज आलाय काय?
मी बघते. रीमा, रीमा! तेजस, फाल्गुनीच्या बाबतीत नक्की काही काळजीचं कारण नाही आहे ना? नाही बाबा, आता ठीक आहे. डॉक्टर म्हणाले की 1 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल फक्त, तेवढंच. मी जाऊन बघतो फाल्गुनीला हॉस्पिटलमध्ये. नाही नको बाबा, मी जाईन आता. तन्मयला सुद्धा सांगेन घरी ये म्हणून, त्याची झोप झाली नाही आहे अजून. तेजस, तू घरचं टेन्शन घेऊ नकोस. फाल्गुनीची काळजी घे. बाबा, फाल्गुनी सतत विचारते की घरी सगळं व्यवस्थित आहे ना. तिला रीमाबद्दल सुद्धा कळलं. खूप घाबरली ती. तिला म्हणावं घाबरू नकोस, नेत्रा आहे ती सगळं व्यवस्थित करेल. पण बाबा, काही कळलंय का? अद्वैत, केदार काका, रीमा हे कुठे आहेत? काय झालंय त्यांना? त्यांचा काही पत्ता लागला का? अद्वैत, रीमा आणि केदार शतग्रीवाच्या ताब्यात आहेत. केदार, अरे कुठे आहात तुम्ही? केदार आता मृत्यूच्या दारात उभा आहे. मैथिली नाही, शतग्रीव. देवी आईने मार्ग दाखवलाय. हा दिवा प्रत्यक्ष देवी आईने आम्हाला दिलाय, आणि हा दिवा जिथे विसेल ना, तिथे शतग्रीवला मारण्याचा उपाय सापडेल. बाबा, जे मैथिली मावशी सोबत झालं ते या तिघांसोबत होऊ द्यायचं नाहीये बाबा. काहीतरी करायला हवं. आधी आपण यातनं सुटायचं कसं? माहित नाही काका. मला खात्री आहे, नेत्र आपल्याला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढेल. हे काय? याने कसा बदल शतग्रीवचा? कुठली लिपी आहे? काय लिहिलंय? ही ना मोडी लिपी आहे ना सर्पलिपी आहे. केतकी, ईशा, झोपलीये. नुकताच डोळा लागलाय. वरती जायलाच तयार नव्हती. इथेच थांबायचं होतं तिला. नेत्रा जाताना म्हणाली ना, सगळ्यांची काळजी घे म्हणून. म्हणत होती की मी इथेच थांबते हॉलमध्ये. एवढ्या लहान वयात किती समजूतदार पण आहे ना तिच्याकडे. तर आपण मोठी माणसं कधी कधी कसं वागतो. देव करू आणि हे सगळं लवकर संपू दे. मैथिली ताई गेल्यात आता प्लीज अजून कोणाला हिरावून घेऊ नकोस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.